नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. परिस्थिती बदलता येत नसेल तर दृष्टिकोन बदला. आजचा सुविचार बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या स्वाभिमान नगर परिसरात रविवारी सायंकाळी खुनाची खळबळजनक घटना समोर आली. रवी राजूरकर या व्यक्तीवर अचानक हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार या हत्येमागे जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. 29 एप्रिल रोजी मेषच्या 200 रुपयाच्या ॲडव्हान्सच्या व्यवहारावरून परिसरात वाद झाला होता. त्यावेळी मनोज उर्फ मन्या शिराळकर, प्रवीण शिराळकर आणि रवी राजूरकर यांनी प्रशांत अरुण बावनेर याच्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला होता. याच जुन्या रागातून रविवारी सायंकाळी विरोधकांनी रवी राजूरकर याच्यावर हल्ला चढविला. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत डोक्यावर मटक्याने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ला इतका भीषण होता की रवी राजूरकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करत तपास सुरू केला. मृतदेह संविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. या दरम्यान अमरावती शहर गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत आकाश जगन्नाथ राठोड, वय 25 वर्ष, राहणार स्वाभिमान नगर, अकोली रोड, अमरावती याला ताब्यात घेतले आहे. यासोबतच एका विधी संघर्षित बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याचा तपास खोलापुरी गेट पोलीस करत असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अमरावतीत पुन्हा एकदा नात्यांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पती कारागृहात असताना विश्वासातील नात्यानेच एका 40 वर्षीय महिलेच्या आयुष्याला उद्ध्वस्त केल्याचा आरोप समोर आलाय. नंदेचा पती आणि त्याच्या मुलाने महिलेवर अत्याचार केल्याची खळबळजनक तक्रार नागपुरी गेट पोलिसात दाखल झाली आहे. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत आपबीती सांगितली आहे. अमरावती शहरात महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेचा पती कारागृहात शिक्षा भोगत असताना तिच्या नंदेच्या पतीने आणि त्याच्या मुलानेच तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. ही 40 वर्षीय महिला अनेक दिवस मानसिक आणि शारीरिक छळ सहन करत होती. आरोपींनी तिच्यावर 2 वेळा अत्याचार करत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय. सततच्या भीतीमुळे आणि सामाजिक दबावामुळे पीडित महिला शांत होती. मात्र त्रास असह्य झाल्यानंतर अखेर तिने नागपुरी गेट पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकार उघड केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. 8 मे रोजी या प्रकरणी अधिकृत गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पोलिसांकडनं आरोपींची चौकशी सुरू असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विश्वासाच्या नात्यांनीच जर महिलांच्या सुरक्षिततेला तडा दिला तर समाजात महिलांनाही सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची. अमरावतीतील या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आणला आहे. या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पीडिता ही तिच्या पतीच्या पोटच्या कामासाठी नेहमी तिच्या नंदेच्या घरी येत असे आणि त्या नंदेच्या घरी येत असल्यानंतर
नंदेचा मुलगा आणि नंदेचा पती यांनी वेळोवेळी तिच्यावर संधी साधून शारीरिक अत्याचार केले. याबाबत नागपूर गेट पोलीस ठाण्यामध्ये अपराध क्रमांक 250/26 कलम 64(1), 64(2) ड 351, 3, 35 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नागपूर गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत. आरोपी ताब्यात घेतले. आरोपींना शोध करून पुढील अटकेची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमरावती शहर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेनं हादरलं आहे. पैशांच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचला असून शुक्रवार बाजार परिसरात एका 38 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मध्यरात्री झालेल्या बाचाबाचीमध्ये गळ्यावर चाकूने वार करत आरोपींनी तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नेमकं काय घडलं पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. अमरावती शहरातील शुक्रवार बाजार परिसर रविवारी मध्यरात्री अचानक आरडाओरड आणि गोंधळाने दणाणून गेला. पैशांच्या वादातून सुरू झालेल्या भांडणाचा शेवट थेट खुनात झाला. या घटनेत सय्यद नाझीम सय्यद सालार वय 38 वर्ष या व्यक्तीचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला. मृतकाचा भाऊ शेख तौसिफ शेख इक्बाल यांच्या तक्रारीवरून फ्रेझरपुरा पोलिसांनी निशान रवींद्र भोते आणि यशराज रवींद्र कोरी या 2 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक नाझीम याने आरोपी निशान भोते याच्याकडे काही पैशांची मागणी केली होती. याच कारणावरून दोघांमध्ये फोनवरून वाद झाला. त्यानंतर नाझीम थेट आरोपीच्या घरी पोहोचला. घरासमोर दोन्ही आरोपी बाहेर आल्यानंतर तिघांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली. काही क्षणातच हा वाद हाणामारीत बदलला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर आरोपी यशराज कोरी याने धारदार चाकू काढत नाझीमच्या गळ्यावर वार केला. गळ्यावर गंभीर जखम झाल्यानं नाझीम रक्ताच्या थारोड्यात कोसळला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे घटनेनंतर आरोपी निशान भोते स्वतः फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि घटनेची माहिती दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपींवर कोणतेही गंभीर गुन्हे नसल्याचे समोर आलंय. मात्र मृतक नाझीम याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आजच्या तारखेत 1:30 वाजताच्या दरम्यान 1:30 ते 2 वाजता जेव्हा माहिती मिळाली की शुक्रवार बाजार येथे भांडण झालेले आहे आणि भांडणामध्ये एक व्यक्ती शुक्रवार बाजारच्या समोर मदिना मांडा सेंटरच्या गल्लीमध्ये पडलेला आहे. अशा माहितीवरून तात्काळ पोलीस तिथे गेले. पोलीस तिथे गेल्यावर एक व्यक्ती तिथं पडलेला होता आणि याने ते पूर्ण रक्तबंबाळ झालेला होता. त्याच्या पूर्ण आजूबाजूला चौकशी केली, त्या संदर्भात चौकशी केली. चौकशी अंती असे समजले की त्याचा 2 व्यक्ती यांनी मर्डर केलेला आहे. त्या 2 व्यक्तींचा आम्ही शोध घेतला. 2 व्यक्तींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली. त्यांनी सुद्धा पैशाच्या कारणावरून आमचे वाद होते असे सांगून खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे. आरोपी आमच्याकडे 2 आहेत, 2 ताब्यात घेतलेले आहेत. दरम्यान या घटनेनंतर शुक्रवार बाजार परिसरात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. फ्रेझरपुरा पोलीस पुढील तपास करत आहे. अमरावती महानगरपालिका शहरातील समस्या सोडवण्याचे दावे करीत असताना स्वतःच्या मुख्य आवारातील अव्यवस्थेमुळे मात्र नागरिक आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत. मोडकळीस आलेली पाणपोई आणि प्रवेशद्वाराजवळ उभी असलेली पाण्याची टाकी यामुळे मनपा आवारातील पार्किंग व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचं चित्र समोर येत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य आवारात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मनपा कार्यालयात दररोज अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि विविध कामांसाठी येणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी होत आहे. मात्र पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागेमध्येच मोडकळीस आलेली जुनी पाणपोई आणि प्रवेशद्वाराजवळ उभी असलेली पाण्याची टाकी मोठा अडथळा ठरत असल्याचं दिसून येत आहे. वाहनधारकांना वाहने पार्क करताना मोठी कसरत करावी लागते.
तर काही वेळा वाहनांची ये-जा करताना किरकोळ वाद आणि गोंधळाच्याही घटना घडत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मनपा आवारातील चौकीदार आणि सुरक्षा रक्षकांनाही वाहनांची हालचाल नियंत्रित करताना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित पाणपोई अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून तिची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे. तसेच प्रवेशद्वारालगत असलेली पाण्याची टाकीही वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे. शहरातील रस्ते, वाहतूक आणि सुविधा सुधारण्याचे आश्वासन देणाऱ्या मनपा प्रशासनाला स्वतःच्या आवारातील अव्यवस्था मात्र दूर करता आलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आता नागरिक व्यक्त करीत आहेत. मोडकळीस आलेली पाणपोई तात्काळ हटवावी किंवा पर्यायी ठिकाणी हलवावी, तसेच पाण्याच्या टाकीबाबतही ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मनपा आवारातील ही धोकादायक आणि अडथळा ठरणारी रचना प्रशासन कधी हटविणार, याकडे आता वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे. शहरातील अव्यवस्था दूर करण्याची जबाबदारी ज्या मनपावर आहे, त्याच मनपाच्या मुख्य आवारात पार्किंगचा बोजबारा उडाल्याचं चित्र समोर आलं आहे. आता प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का आणि नागरिकांना दिलासा कधी मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये सार्वजनिक शौचालयांची अवस्था इतकी भीषण झाली आहे की आता ही सुविधा नसून थेट आजारांचे केंद्र बनल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. घाणीचे साम्राज्य, तुटलेली व्यवस्था, दुर्गंधीने त्रस्त महिला आणि लहान मुले आणि महिनोन्महिने गायब असलेली सफाई व्यवस्था. स्वच्छ भारताच्या जाहिराती एकीकडे आणि वास्तव दुसरीकडे. नेमकी काय आहे परिस्थिती? अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या राजापेठ प्रभाग क्रमांक 18 मधील सार्वजनिक शौचालयांची अवस्था दिवसेंदिवस भयावह बनत चालली आहे. केडियानगर, कुंभारवाडा, नागदेवबाबा मंदिर परिसर, रेडियंट हॉस्पिटल जवळील भाग आणि कवरनगर झोपडपट्टी परिसरातील शौचालयांमध्ये अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र समोर आले आहे. हा वार्ड क्रमांक 13 आहे आणि याच्यामध्ये साफसफाईचं काहीच नाही आहे. नाल्या तशाच पडल्या आमच्या, संडास तसेच पडले आमचे, रस्ते तसेच पडले आमचे. संडासाबद्दल सांगा, याचा काय त्रास आहे? संडासाचा खूप त्रास आहे. काही सफाई नाही आहे. सफाई कामगार येत नाहीत काय? कामवाले लोक नाही, तिथं काम करत नाही, काही नाही, सफाई करत नाही. याची कंप्लेंट केली का आपण? कंप्लेंट खूप वेळा केली सर. 5 मिनिटासाठी येते बस, ते साफसफाई करून चालले जाते. 2 दिवसासाठी येते, चालले जाते, येत नाही मग वापस. महिना 2 महिने काही पाणी नाही तिथं, काहीच नाही आहे. अजून काय त्रास आहे तुम्हाला? खूप त्रास आहे त्या संडासाचा. नाल्या पहा, रस्ते पहा, काही ढंग नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक शौचालयांमध्ये 15 दिवस साफसफाईच होत नाही. सफाई कर्मचारी येतात, वरवरची साफसफाई करतात आणि निघून जातात. शौचालयांमध्ये तुटलेल्या सीट्स, तुंबलेले गटारी, पाण्याचा अभाव आणि असह्य दुर्गंधींमुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत. काही ठिकाणी परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की नागरिकांनी सार्वजनिक शौचालय वापरण्यास बंद केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिकांनी अनेक वेळा नगरसेवक आणि प्रशासनाकडे तक्रारी केल्यात, निवेदने दिली, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. माझं नाव रमेश यादव. हां, बरं. काय प्रॉब्लेम काय संडासचा? काय प्रॉब्लेम असा आहे की ते नाले, ते संडास साफ करायला येतात नाही, आले तरी वरच्या वर करतात आणि 10 मिनिटात चालले जातात. आणि काहीच नाही, ते फक्त दाखवासाठी करतात, फक्त की हे केलं म्हणून, आणि बस फोटो काढतात आणि निघून जातात. आणि आम्ही म्हटलं तर म्हणते झालं आणि काहीच नाही. आणि नगरसेवकाकडे कंप्लेंट दिली आम्ही, तिकडे कंप्लेंट दिली, कोणी ऐकत नाही. आता आपली मागणी काय? मग मागणी आहे की आठवड्यातून 2दा तरी ते संडास चांगल्या तरीकेने, म्हणजे चांगल्या तरीकेने साफ करायला पाहिजे. तिथं ते ब्लिचिंग पावडर टाकायला पाहिजे, डास नाही व्हायला पाहिजे. त्या संडासात इतकी घाणेरडी वास येते, ते अळ्या बाहेर चालताना दिसतात तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त काय सांगू मी तुम्हाला. निवडणुकीत आश्वासनं दिली जातात, परंतु मूलभूत सुविधांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं, असा संताप आता उघडपणे व्यक्त होतोय. एकीकडे स्वच्छ भारत अभियानावर लाखो रुपये खर्च केले जातात, मात्र दुसरीकडे शहरातील सार्वजनिक शौचालयांची ही अवस्था प्रशासनाच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. आता तरी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने साफसफाई, दुरुस्ती आणि नियमित देखभालीची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.
सार्वजनिक शौचालय ही नागरिकांची मूलभूत गरज. मात्र प्रभाग क्रमांक 18 मध्ये ही सुविधा आता नागरिकांच्या आरोग्याकरिता धोकादायक ठरत असल्याचा आरोप होतोय. मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आता तरी जागे होणार का, की नागरिकांना अजूनही घाणीच्या साम्राज्यातच जगावं लागणार? मिश्रा जी रहवासी बजरंग टिकड़ी का ही हूँ और ये बजरंग टिकड़ी की समस्या नहीं, ये पूरे प्रभाग की समस्या है। अभी आपने देखे होंगे कि दरवाजे टूटे, महिलाओं के अगर महिलाएं शौचालय करने जाती तो दरवाजे टूटे, सीट साफ नहीं है, पानी की व्यवस्था नहीं है। यहाँ गौर गरीब दलित आदिवासी सभी समाज के मिलजुल के रहते हैं, पर ये संडास के कारण इतनी समस्या बढ़ती जा रही है। वारंवार हमने कंप्लेंट की महानगर पालिका में, पर कोई सुनवाई नहीं और सभी अधिकारी से लेके सभी मिलजुल के एक सरकार चला रहे हैं, पर कोई गरीबों की इधर ख्याल नहीं दे रहा है। आपकी मांग क्या है फिर? सूरज मिश्रा। आपकी मांग क्या है? बस मांग यही है, हमारी मांग रहती क्या, छोटी छोटी मांग है। यहाँ पे संडास के साफ सफाई नहीं हो रही है कुछ बराबर। आज देख रहे नाली की दीवार और कभी भी पानी बरसात नाले तक के यानी पूरी कोई बराबर व्यवस्था नहीं है। मांग तो एक मांग शब्द ही रह गया है, कुछ भी पूरी नहीं हो रही। सिर्फ हमारी इतनी मांग है कि जल्द से जल्द संडास को, बाथरूम को साफ सफाई, स्वच्छ और पानी की व्यवस्था की जाए यहाँ पे। मदर्स डेच्या निमित्ताने अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी आधार शहरी बेघर निवारा केंद्राला सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी त्यांनी निवारावासियांसोबत आत्मीय संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात. केंद्रातील सुविधा आणि कार्यपद्धतीचे त्यांनी कौतुक केलेत. गरजूंकरिता मदतीचा हात देणे ही सामाजिक जबाबदारी आहे, असेही त्या म्हणाल्यात. तसेच नागरिकांनीही या सेवाभावी कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केलेत. यावेळी सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे, भूषण पुसतकर, अभियंता राजेश आगरकर तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आधार केंद्राचे संचालक राजीव बसवनाथे, व्यवस्थापिका ज्योती राठोड, काळजीवाहक रोहित घोंगडे, विलास थोरात, किशोर मरकाम आणि निवारावासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती शहरातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोयोनूर कोचिंग क्लासेसचा 10वीचा निकालात पुन्हा एकदा 100% निकाल लागला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला असून विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद पालक आणि शिक्षकांनी मोठ्या जल्लोषात साजरा केलाय. विशेष म्हणजे मुग्धा पुसतकर हिने 97.40% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अमरावती शहरातील अंबागेट परिसरातील पोयोनूर कोचिंग क्लासेस तर्फे 10वी मध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लासेसचे संचालक प्रेमानंद पुसतकर उपस्थित होते. यावेळी श्रुती प्रेमानंद पुसतकर, वीणा राऊळ, शोभा नगरे, दीपाली गावंडे, अश्विनी दळवी तसेच मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पोयनूर कोचिंग क्लासेसचा 10वीचा निकाल 100% लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुग्धा प्रेमानंद पुसतकर हिने 97.40% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवलाय, तर अर्णव विनकणे याने 93% गुणासह द्वितीय क्रमांक पटकावलाय. येशू जवळकर याने 92.80% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केलाय. विशेष म्हणजे तब्बल 85 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. विद्यार्थ्यांच्या यशामागे नियमित वीकली टेस्ट, पालक सभा आणि सर्व विषयांचा सखोल अभ्यास हे क्लासेसचे वैशिष्ट्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पायनियर कोचिंग क्लासेसची जी स्थापना आहे 2000 साली झालेली आहे. आज या क्लासेसला 26 वर्ष पूर्ण होऊन राहिलेली आहे. 26 वर्षापासून आम्ही गेटच्या आतमध्ये या अमरावतीच्या शहरात, ग्रामीण शहरामध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि यावर्षीसुद्धा आमच्या क्लासेसचे 26 विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत आलेले आहेत. त्यामध्ये प्रथम क्रमांक माझी मुलगी मुग्धा प्रेमानंद पुसतकर हिने 97.40% घेऊन प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आणि उर्वरित 15 विद्यार्थ्यांनीही 90%च्या वर गुण प्राप्त करून क्लासेसचे नाव लौकिक केलेले आहे. आमच्या इथे आम्ही अल्प दरात फी घेऊन विद्यार्थ्यांना, जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना गुणवत्ता यादीत कसे आणायचं याचा आम्ही प्रयत्न करतो. आमच्या इथे टीम आहे, प्रत्येक विषयाला शिक्षक आहे. प्रत्येक संडेला विद्यार्थ्याची टेस्ट घेतल्या जाते. त्यांनी किती सराव केला आहे किती नाही हे चेक करायसाठी शनिवार आणि रविवार हे 2 दिवस टेस्ट होतात. आणि विद्यार्थ्यांना जर काही अडचणी असल्यास रोज सायंकाळी 7:30 ते 8:30 हा वेळ आम्ही मुलांसाठी राखीव ठेवतो. आणि मुलांनी पेपर कसा लिहावा,
पेपरमध्ये कशा पद्धतीनं बोर्डाचे मार्किंग असतात याची माहिती त्यांना आम्ही वारंवार देत असतो. धन्यवाद. सर, आपण विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणण्याकरता प्रयत्न करता, मात्र याच माध्यमातून आपण इतर विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार? आम्ही विद्यार्थ्यांना हेच म्हणतो की शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण हे वाघिणीच्या दुधासारखं असतं. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी मन लावून शिकलं पाहिजे आणि स्वतः प्रयत्न केले पाहिजे. सकाळी उठणे, रोज सराव करणे, अभ्यास करणे हे विद्यार्थ्यांच्या स्वप्रयत्नावर अवलंबून असतं. प्रत्येक शिक्षक हा चांगलाच असतो आणि तो मार्गदर्शन करत असतो, पण विद्यार्थ्याने त्याला प्रतिसाद देणे हे आजच्या काळामध्ये शिक्षण हे खूपच महत्त्वाचं आहे. म्हणून मला म्हणणं आहे की सर्वच विद्यार्थ्यांनी इतर गोष्टीकडे लक्ष न देता शिक्षणाकडे लक्ष दिलं तर खूपच छान होईल. सर, काही विद्यार्थी पैसे देऊन आपल्याकडे कोचिंग क्लासेससाठी येऊ शकतात, मात्र काही जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता आपल्याकडून काही मदत होते का? आमच्या कोचिंग क्लासमध्ये जे विद्यार्थी आर्थिक दुर्बल असतात अशा विद्यार्थ्यांना आम्ही फी माफ करतो बरेचदा, आणि काही विद्यार्थ्यांकडनं 50% फी घेऊन त्यांना आम्ही शिकवत असतो. अंबागेट परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या या क्लासेसमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टमध्ये आणण्याकरिता विशेष मेहनत घेतली जाते. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शैक्षणिक सहली, वार्षिक स्नेहसंमेलन आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना देखील व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे पालकांनी सांगितलेत. Good evening, myself Mugdha Premanand Pusatkar and I secured 97.40% in SSC 10th board examination, and all my credit goes to my parents and Pioneer coaching classes. I got the inspiration from Pioneer coaching classes. All the teachers of Pioneer coaching classes supported me a lot in everything. Sometimes even I score less marks in tests, but they tell me how can I improve my marks, and that's why today I scored such a percentage. Behind my percentage there are many sleepless nights and many ups and downs. I just want to tell every student that you should study regularly, work hard and improve your mistakes. मी पायनियर कोचिंग क्लासेसमध्ये शिकत होती. इथले पुसतकर सर आम्हाला गणित शिकवायचे आणि इतकं सुंदर गणित शिकवायचे. आम्ही त्यांच्याकडे न घाबरता कधीही कोणतीही डिफिकल्टी असली तरी इथे यायचो आणि डिफिकल्टी सॉल्व्ह करायचो. आणि भेंडकर सर इंग्लिश शिकवायचे, खूप छान इंग्लिश शिकवायचे. छान मजा करत सुंदर म्हणजे समजायचं. आणि राऊंड मॅडम आम्हाला सायन्स शिकवायच्या, खूप सुंदर शिकवायचे. यांच्या योगदानामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो. मेळघाटातील धारणी तालुक्यात पुन्हा एकदा वीज पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांसह शेतकरी संतप्त झाले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या योजनांनंतरही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचा आरोप होत आहे. धारणी, डाबका, कढाव, बैरागड आणि बिजू धावडी परिसरात सुरू असलेल्या विद्युत कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याची चर्चा रंगू लागली आहे. आता या कामांची चौकशी होणार का? जनतेचा संताप नेमका कशामुळे वाढला आहे? धारणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः शेतकऱ्यांच्या शेती पंपावर याचा मोठा परिणाम होत असून पिकांना पाणी देणे कठीण बनले आहे. मेळघाटातील आदिवासी बहुल भागात वीज व्यवस्था सुधारण्याकरिता लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवण्यात आल्या. शेतकऱ्यांकरिता स्वतंत्र लाईन आणि गावांसाठी स्वतंत्र सबस्टेशन लाईन उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. धारणी, डाबका, कढाव, बैरागड आणि बिजूधावडी परिसरात बाहेरील जिल्ह्यातील ठेकेदारांकडनं हे काम करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार उभारण्यात आलेले विद्युत खांब, डीपी वायर आणि इतर साहित्य हलक्या व निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण, नागरिकांचे दैनंदिन जीवन आणि शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांमध्ये रात्रीच्या अंधारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आमदार आणि खासदार या कामांची पाहणी करून दोषींवर कारवाई करणार का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहे.
नागपूर शहरात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2ने मोठी कारवाई करत नंदनवन परिसरातून देशी बनावटीचं पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून आरोपी अद्याप फरार आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार आशिष धनदरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एका घरात अवैधरित्या अग्निशस्त्र लपवून ठेवण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे अधिकारी, कर्मचारी आणि पंचासह पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. हसनबाग परिसरातील सय्यद वकील अली यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या अमीन उर्फ पटेल सलीम खान या 19 वर्षीय तरुणाच्या ताब्यातून देशी बनावटीचं पिस्तूल जप्त करण्यात आलंय. पोलिसांनी आरोपींकडनं सिल्वर आणि काळ्या रंगाचं मॅगझिन असलेलं देशी पिस्तूल जप्त केलंय. यासोबतच 2 जिवंत पितळी काडतुसे ही पोलिसांच्या हाती लागली आहे. यातील एका काडतुसावर KF 7.65 असे अंकित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत एकूण 52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. संपूर्ण कारवाई 2 पंचाच्या उपस्थितीत करण्यात आली असून जप्ती पंचनामा देखील करण्यात आला आहे. या प्रकरणी अमीन उर्फ पटेल सलीम खान याला अटक करण्यात आली असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील कारवाईकरिता आरोपीला नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणातील वसीम चिरा नावाचा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. अवैध शस्त्रसाठ्याविरोधात नागपूर पोलिसांची कारवाई सुरू असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5ने मोठी कार्यवाही करत 2 वाहन चोरांना अटक केली आहे. फक्त चोरीची दुचाकीच नाही तर आरोपींकडून धारदार चाकू आणि मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. गमडूबारजवळ पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात आरोपी रंगेहात अडकले. नेमकं काय घडलं पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या पोलिसांनी यशस्वी छडा लावला. या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5ने 2 आरोपींना अटक केली असून चोरीची दुचाकी, धारदार शस्त्र, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राज उदय मराठे यांनी आपली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर दुचाकी घरासमोर लॉक करून पार्क केली होती. मात्र काही वेळानंतर अज्ञात चोरट्याने ती चोरी करून नेली. यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5च्या पथकाला गमडूबार परिसरातील गल्लीमध्ये 2 इसम संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी गोंधळ उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्पर कार्यवाही करत दोघांनाही ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद रजा उर्फ माजिद कादारी अन्सारी आणि मयस्सर जलाल सगीर अहमद अन्सारी अशी आहे. दोघेही नागपूरमधील 5 पावली परिसरात रहिवासी असल्याची माहिती आहे. तपासादरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेली हिरो स्प्लेंडर दुचाकी, एक धारदार लोखंडी चाकू आणि रेडमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण सुमारे 66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी 5 पावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. ही संपूर्ण कार्यवाही गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5चे पोलीस निरीक्षक विनायक गोडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. नागपूर शहरात वाढणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांवर पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं या कार्यवाहीतून दिसून येत आहे. नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहन चोरीचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला. 2 आरोपी अटकेत असून पुढील तपास सुरू आहे. मात्र वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. क्राईम ब्रँच युनिट 5च्या पथकातील पोलीस हवालदार राजू टाकळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने एरियात पेट्रोलिंग करत असताना 2 व्यक्ती एका मोटरसायकलवर अवैध नंबर प्लेट वापरून आणि शस्त्रास्त्र फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या लोकांनी त्याचा पाठलाग केला आणि सदरचे व्यक्ती ही 5 पावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गमदूर बारच्या बाजूला थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह त्याची झडती घेतली. तर त्याच्यामध्ये त्यांना एक मोटरसायकल मिळाली. त्या मोटरसायकलचा नंबर प्लेट ही फेक नंबर प्लेट आढळून आली. त्याचबरोबर त्याची गाडीची झडती घेतली असता त्याच्यामध्ये त्यांना एक चाकू शस्त्र मिळून आले. त्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन युनिट क्रमांक 5च्या कार्यालयात आणून त्या गाडीच्या चेसी नंबरच्या आधारे त्याची डिटेल काढण्यात आली असता सदरची गाडी ही
पोलीस स्टेशन कोतवाली यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने फिर्यादीला कडून अधिक माहिती घेतली असता FIR क्रमांक प्राप्त करण्यात आला आणि यातील 2 आरोपींना शस्त्रास्त्र ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध 425 आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा पोलीस स्टेशन पाचपावली येथे दाखल करण्यात आला आणि कोतवालीचा जो यापूर्वी दाखल करण्यात आलेला मोटरसायकल चोरीचा गुन्हा अपराध नंबर 68/26 यामध्ये एक मोटरसायकल जप्त करण्यात आली होती, हिरो होंडा स्प्लेंडर. सदरची गाडी आणि आरोपीचा मोबाईल आणि आर्म्समध्ये पकडण्यात आलेलं शस्त्र असे 66,000चा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि यातील 2 आरोपी जे अटक करण्यात आली आहे त्यांचं नाव आहे मोहम्मद रजा उर्फ माजिद वल्द कादिर अन्सारी, उम्र 23 साल, रैना टेका नवी वस्ती. दुसरा आरोपी आहे मैसर जमाल वल्द सगीर अहमद अन्सारी, वय 25 वर्ष, राहणार टेका नई बस्ती, पोलीस स्टेशन पाचपावली. दोन्ही आरोपींचा आम्ही अभिलेख तपासला असता त्यांच्याविरुद्ध यापूर्वी एक मर्डरचा गुन्हा आहे, त्याचबरोबर बॉडी ऑफेन्सचे काही गुन्हे दाखल आहेत आणि सराईत आरोपी आहेत. त्यामुळे त्या आरोपींनी सदरची नंबर प्लेट बोगस लावून आणि कोणत्या तरी अपराधासाठी ती वाहन वापरण्याचा त्यांचा मानस होता. त्या मानस आमच्या युनिट क्रमांक 5च्या टीमने तो मानस त्यांचा खंडून टाकला. अशा प्रकारे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त रवींद्रकुमार शिंगल सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP क्राईम सर, DCP डिटेक्शन सर, ACP क्राईम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकातील पोलीस हवालदार राजू टाकळकर त्याचबरोबर इतर अंमलदार यांच्या मदतीने सदरची कारवाई करण्यात आलेली आहे आणि 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध आम्ही शस्त्र अधिनियम आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्यात आलेली आहे. नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांनी नागरिकांची चिंता वाढली असतानाच माणकापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना जेरबंद केलं आहे. गोधनी रोडवरून चोरीला गेलेली ऍक्टिवा अवघ्या काही दिवसात शोधून काढण्यात पोलिसांना यश आलंय. गुप्त माहिती, तांत्रिक तपास आणि पोलिसांचा सापळा यामुळे आरोपी थेट पोलिसांच्या तावडीत अडकलेत. नागपूर शहरातील माणकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली ऍक्टिवा दुचाकी जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सूरज केशव हिंगे यांनी 4 मे रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास आपली ग्रे रंगाची ऍक्टिवा गोधनी रोडवरील रिलीव्ह फिजिओ केअर क्लिनिक समोर पार्क केली होती. मात्र काही वेळाने परत आल्यानंतर त्यांना गाडी जागेवर दिसली नाही. यानंतर त्यांनी तात्काळ माणकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून महत्वाची माहिती मिळाली, तसेच तांत्रिक तपासातून आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आलंय. यानंतर पोलिसांनी तिरुपती अपार्टमेंट परिसरात सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पडून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संदीप येऊलकर आणि मंगेश शेखरचंद यादव अशी आहेत. पोलीस चौकशीत आरोपींनी दुचाकी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून सुमारे 25,000 रुपये किमतीची चोरीची ऍक्टिवा जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काडसेकर, पोलीस निरीक्षक अमोल इंगोले आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. सदरची घटना ही रिलीव्ह फिजिओ केअर क्लिनिक रोड गोधनी मानकापूर या ठिकाणी घडलेली होती. आमच्या टीमने त्याच्यामध्ये CCTV फुटेजच्या आधारे वर्कआउट करून आरोपी संदीप येलुरकर राहणार मानकापूर, मंगेश यादव राहणार अंबाझरी या दोघांना याच्यामध्ये ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांच्या ताब्यामध्ये जी चोरी झालेली गाडी होती, 2 व्हीलर होती, ही मिळून आलेली आहे. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ती 2 व्हीलर जप्त करण्यात आलेली आहे. या आरोपींकडून आणखी देखील काही मोटर वाहन चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असून त्याबाबत अधिक तपास चालू आहे. वाशिम हिंगोली महामार्गावरील लोअर हाईट सबवेचे काम रखडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रेल्वे प्रशासन आणि संबंधित विभागाच्या दिरंगाईमुळे हे महत्त्वाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे सुरकंडी, मोपगव्हाण, देवाणा आणि फाडेगाव परिसरातील नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे.
वाशिम हिंगोली महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाखालून सुरू असलेल्या लोअर हाईट सबवेचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्याने स्थानिक नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढला असून इंधन खर्चातही वाढ झाली आहे. या अपूर्ण कामाचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर, विद्यार्थ्यांवर आणि आपत्कालीन सेवांवर होत आहे. शेतमाल बाजारपेठेत पोहोचवताना अडथळे निर्माण होत आहेत, तर विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेज गाठण्यासाठी अतिरिक्त वेळ व पैसा खर्च करावा लागत आहे. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि इतर सेवा वेळेत पोहोचवण्यात अडथळे निर्माण होत आहे. दरम्यान पावसाळा जवळ येत असताना काम पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाळ्यात चिखल, पाणी साचणे आणि वाहतूक ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, सबवेचे काम पूर्ण करावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. शनिवारी दुपारी 3 वाजल्यापासून अचानक काळं ढग दाटून आलं आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळल्यानं नागरिकांची तारांबर उडाली. पावसाचा जोर इतका होता की अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल आणि माती वाहून आली. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याचं चित्र पाहायला मिळालं. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे बाजारपेठांमध्येही गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. नागरिकांनी पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. दरम्यान गतवर्षी याच कालावधीत अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे यंदाही आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः हापूस आंब्याच्या हंगामावर या बदलत्या हवामानाचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळगळ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सलग अवकाळी पावसामुळे नागरिकांसह शेतकरीही चिंतेत सापडला आहे. विशेषतः आंबा आणि काजू उत्पादकांना मोठ्या नुकसानाची भीती सतावत आहे. आता पुढील काही दिवस हवामान कसं राहणार आणि प्रशासन कोणती उपाययोजना करणार याकडे संपूर्ण कोकणवासियांचं लक्ष लागलंय. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. तालखेड फाट्याजवळ डिझेलने भरलेला टँकर पलटी झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडलं. मात्र मदतीसाठी नव्हे तर डिझेल भरण्यासाठीच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. बादल्या, कॅन आणि विविध भांडी घेऊन नागरिक घटनास्थळी धावताना दिसले. नेमकं काय घडलंय पाहूया हा विशेष रिपोर्ट. तालखेड फाट्याजवळ हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार डिझेलने भरलेला टँकर अचानक चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की टँकरमधील मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडू लागलं. घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. विशेष म्हणजे अनेक नागरिक बादल्या, कॅन आणि विविध भांडे घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी धावताना दिसले. काहींनी थेट रस्त्यावर सांडणारा डिझेल भरायला सुरुवात केली. या संपूर्ण प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान डिझेल सारखा ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणात सांडल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र तरीही अनेकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून डिझेल गोळा करण्याचा प्रयत्न केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. डिझेल टँकर पलटी झाल्यानंतर मदतीपेक्षा डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झालेली झुंबड आता सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अशा वेळी नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देणं तितकंच महत्वाचं आहे. घेऊन त्यांनी परत गाडी त्याच्या अंगावरून घातलेली. एकदा झालं तो चूक असती, पण दुसऱ्यांदा केलं त्यांनी गाडी रिवर्स घेतली म्हणजे त्यांनी पुन्हा केलेलं आहे. आमच्या मुलाला न्याय लाव.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. डफचा खेळ पाहण्यासाठी आजीसोबत आनंदाने निघालेल्या 13 वर्षीय ओमकार गायकवाडचा कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झालाय. मात्र हा केवळ अपघात नसून चालकाने जाणीवपूर्वक कार पुन्हा रिव्हर्स घेत ओमकारच्या अंगावर घातल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर राहाता शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडले. मिळालेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना 8 मे रोजी 9:30 वाजताच्या सुमारास राहाता शहरातील शनी चौक परिसरात घडली आहे. 13 वर्षीय ओमकार गायकवाड हा आपल्या आजीसोबत डफचा खेळ पाहण्यासाठी जात होता. कृष्ण मंदिराजवळील वळणावर भरधाव वेगाने आलेल्या एका इटिंगा कारने आधी आजीला आणि त्यानंतर ओमकारला जोरदार धडक दिली आहे. या धडकेत ओमकार रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत कोसळला. मात्र प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबियांच्या आरोपानुसार ओमकार खाली पडल्यानंतरही कार चालकाने गाडी पुन्हा मागे घेत त्याच्या अंगावरून चाकू फिरवलंय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी ओमकारला तात्काळ शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता नाशिक येथे हलविण्यात आले आहे. तब्बल मृत्यूशी झुंज दिल्यानंतर काल सकाळी उपचारादरम्यान ओमकारची प्राणज्योत मालवली. ओमकारच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीय आणि ग्रामस्थ संतप्त झाले. आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीकरिता नागरिकांनी थेट ओमकारचा मृतदेह राहाता पोलीस ठाण्यासमोर आणत ठिय्या आंदोलन सुरू केले. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे. कारण त्याची परत हिंमत नाही झाली पाहिजे असं. कारण त्या गल्लीमध्ये भरपूर लहान मुलं आहे. त्यावेळेस सगळेच बाहेर पडलेले राहतात. मुलं गल्लीत खेळतात. तो काय हायवे नव्हता, सामान्य गल्ली आहे ती. तिथं मुलं खेळणारे, संध्याकाळची वेळ होती, जेवणानंतर माणसं शतपावली करायला निघतात. आणि ज्या घटनास्थळी झालं ती तो मुलगा माझा भाचा आहे, त्याची आजी माझी मावशी, तिने ती गाडी बघितली. ती गाडी खूप वेगाने आली होती. तिने त्या गाडीला साईड दिली. ते 2 जण साईडला झाले होते. साईडला झालेल्या असताना सुद्धा त्यांनी परत त्यांच्या अंगावर घातली गाडी. मग चूक कुणाची? त्याची चूक आहे 100% त्याची. मावशीला पाडून त्यांनी परत पुढं घेऊन त्याला रस्त्यावर पाडून एकदा घालून परत रिव्हर्स करून परत डबल त्याच्या अंगावरून घातलेली गाडी पोटावरून. त्याच्या पोटाचा पार्ट सुरा करून टाकला होता. अटक करण्यात आलेल्या काही आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी संतप्त जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. यानंतर शोकाकुळ वातावरणात ओमकारवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 13 वर्षाच्या निष्पाप मुलाचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने राहाता शहर हादरलं आहे. हा अपघात होता की जाणीवपूर्वक केलेला गुन्हा याचा तपास आता पोलीस करीत आहे. मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची भावना तीव्र झाली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. आता या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. श्रीरामपूर तालुक्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आजारपण बरे करण्याच्या नावाखाली एका कथित तांत्रिक बाबाने महिलेची तब्बल 15 ते 16 लाखांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर महिलेच्या पतीच्या अनुपस्थितीत तिच्यावर विनयभंगाचा प्रयत्नही करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचा काळा चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. नेमकं काय घडलंय पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. पटवून दिल्यानंतर मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विश्वास ठेवला. विश्वास ठेवल्यानंतर ते म्हटले की तुला टाकळी भाणे ते माझं दर्गा आहे, त्या दर्ग्याच्या ठिकाणी न्यावं लागेल. तिथे काही उतारे वगैरे पाणी वगैरे करून तुला पाजावे लागेल, पेले करावे लागतील असं त्यांनी सांगितलं. मी त्याच्यावरती पण विश्वास ठेवला. तिथं पण मी त्यांच्या संग बरेच वेळा 10 ते 11 वेळेस गेले तिथं पण. त्याच्यानंतर त्यांनी बरेचशा वेळी त्यांच्या घरी पण घरामध्ये देव्हारा वगैरे आहे, त्यांनी घरी पण बरेचशा वेळा सांगितलं की मला का इकडे यायला वेळ नाही बा, तू घरी ये. त्याच्यानंतर त्यांनी असं करता करता माझ्या एक 15 ते 16 लाखापर्यंतचा आकडा 4 वर्षामध्ये घेतला.
त्याच्यानंतर त्यांनी माझे मिस्टर ड्रायव्हर असतात, त्याच्यामुळे ते 10-10, 20-20 दिवस घरी नसतात. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या 2 ते 3 वेळेस घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे असं थोडंसं वेगळ्या नजरेने बघितलं. वेगळ्या नजरेने बघितल्यानंतर त्यांनी माझ्याकडे श्रीसुखाची 2 वेळेस मागणी केली. पीडित महिलेला अनेक दिवसांपासून पोटाच्या विकाराचा त्रास होता. याच परिस्थितीचा फायदा घेत अशोक मधुकर अढाव नावाच्या कथित तांत्रिकाने महिलेला आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. महिलेवर करणीबाधा आणि जादूटोणा असल्याचं सांगून आरोपीने तिच्या मनात भीती निर्माण केली. गेल्या 4 वर्षांपासून आरोपी विविध तांत्रिक विधी, लिंबू उतरवणे, जडीबुटी आणि पूजा अर्चेच्या नावाखाली महिलेकडून पैसे उकळत होता. या काळात आरोपीने तब्बल 15 ते 16 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेतल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेचे पती व्यवसायानिमित्त बाहेर असताना आरोपी थेट महिलेच्या घरी पोहोचला. यावेळी आरोपीने महिलेशी अश्लील वर्तन करत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे. महिलेने विरोध करता घरात झटापट झाली. याच वेळी महिलेचा अवघा 5 वर्षांचा मुलगा घाबरून जोरात ओरडत घराबाहेर धावला. मुलाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक सतर्क झाले. आपला भांडाफोड होण्याची भीती वाटल्याने आरोपीने तिथून पळ काढल्याचं सांगितलं जात आहे. घटनेनंतर पीडित महिलेने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी अशोक मधुकर अढाव विरोधात फसवणूक, विनयभंगाचा प्रयत्न आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. श्रीरामपूर येथील रहिवासी अशोक अढाव म्हणून एक बाबा आहे. मला नॉर्मली पोटदुखीचा असा त्रास होता. तर मला त्यांचा पत्ता कळाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला हाताची नाडी वगैरे धरून चेक वगैरे केलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला बाहेर बाधेचा थोडासा प्रकार आहे, भूत वगैरे लागलेलं आहे, कोणीतरी तुला काहीतरी तुझ्यावरती जादूटोणा असं केलेलं आहे, असं सर्व त्यांनी मला पटवून दिलं. पटवून दिल्यानंतर मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विश्वास ठेवला. विश्वास ठेवल्यानंतर ते म्हटले की तुला टाकळी भाणे ते माझं दर्गा आहे, त्या दर्गेच्या ठिकाणी न्यावं लागेल. तिथे काही उतारे वगैरे पाणी वगैरे करून तुला पाजावे लागेल, पेले करावे लागतील असं त्यांनी सांगितलं. मी त्याच्यावरती पण विश्वास ठेवला. तिथं पण आले, त्यांनी ते पण केलं. त्याच्यानंतर मला थोडाफार फरक जाणवला होता, 1-10%. त्याच्यावर मी आणखीन विश्वास ठेवला. विश्वास ठेवल्यानंतर त्यांनी नंतर बोलले की घोगरगाव येथे नदीत न्यावं लागेल, नदीमध्ये उतारे वगैरे करून शरीरातली बाधा पाण्यात वगैरे अशी सोडावं लागेल असं त्यांनी सांगितलं. तिथं पण मी त्यांच्या संग बरेच वेळा 10 ते 11 वेळेस गेले तिथं पण. त्याच्यानंतर त्यांनी बरेचशा वेळी त्यांच्या घरी पण, घरामध्ये देव्हारा वगैरे आहे, त्यांनी घरी पण बरेचशा वेळा सांगितलं की मला का इकडे यायला वेळ नाही बा, तू घरी ये. म्हणून मी त्यांच्या घरी पण गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी घरी अल्फा हॉस्पिटलच्या पाठीमागं झोपडपट्टीमध्ये ते राहतात, तिथं बोलवलं होतं त्यांनी मला. मी तिथं पण गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी लिंब वगैरे भारून समोर बसून मला लिंब वगैरे खायला लावले. त्याच्यानंतर त्यांच्याकडे काहीतरी जडीबुटीची पावडर होती, ती घरी आणून त्यांनी 7 दिवस खायला लावली. त्याच्यानंतर त्यांनी मला 4 गोळ्या होत्या काळ्या कलरच्या, त्या गोळ्या, त्याला कुठलंही पॉकेट वगैरे काही नाव वगैरे नव्हतं, साध्या बरणीमधून गोळ्या काढून त्यांनी मला समोर बसून खायला लावल्या. पण त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला पूर्णपणे डबल त्रास सुरू झाला. त्याच्यानंतर त्या त्रासाला कंटाळून मी वारंवार त्यांना कॉल करत राहिले, हे करा ते करा. मग ते त्रासाला कंटाळल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी सुरू केली. सुरुवातीला हे औषध आणावं लागेल, ते औषध आणावं, 10,000 टाक, 5,000 लागतील, 20,000 लागतील, माझा मोबाईलचा बॅलन्स संपला, मोबाईलला बॅलन्स टाक, अशा एक मागण्या त्यांनी माझ्याकडे सुरू केल्या. मी त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण केल्या. त्याच्यानंतर त्यांनी असं करता करता माझ्याकडून एक 15 ते 16 लाखापर्यंतचा आकडा 4 वर्षामध्ये घेतला. त्याच्यानंतर त्यांनी सोन्याच्याही मागण्या माझ्याकडे केल्या की हे करावं लागतं, ते करावं लागतं गुरु मानल्यानंतर. मी त्यांनाही तेही केलं, त्यांच्या सगळ्या म्हणण्याप्रमाणे इच्छा पुरवल्या. त्याच्यानंतर त्यांची माझ्यावरची बघण्याची नजर आणि दृष्टिकोन बदलला. त्याच्यानंतर त्यांनी, माझे मिस्टर ड्रायव्हर असतात, त्याच्यामुळे ते 10-10, 20-20 दिवस घरी नसतात. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या 2 ते 3 वेळेस घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे असं थोडंसं वेगळ्या नजरेने बघितलं. वेगळ्या नजरेने बघितल्यानंतर त्यांनी माझ्याकडे श्रीसुखाची 2 वेळेस मागणी केली. मी त्यांना नकार दिला. नकार दिल्यानंतर ते माझ्याकडून निघून गेले. त्याच्यानंतर परत एक 10 ते 20 दिवसानंतर ते परत आले. घरामध्ये कोणीही नसताना, माझा एक छोटा मुलगा आहे 5 वर्षाचा, तो आणि मी असताना त्यांनी माझ्या शरीराशी झटापट केली. झटापट केली असताना माझा मुलगा ओरडून बाहेर पळाला. बाहेर पळाल्यानंतर तो इथून पळून गेला. त्याच्यानंतर मी त्याच्याबरोबरचे सगळे टोटल कॉन्टॅक्ट बंद केले आणि पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय. कष्टाने पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आलेत. सोलापूर जिल्ह्यात एका संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून आपला रोष व्यक्त केलाय. एकीकडे सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप होत असताना
दुसरीकडे शेतकरी मात्र जगण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय. नेमकं काय म्हणतोय हा शेतकरी, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. अपयशी महाराष्ट्र सरकारचा मी जाहीर निषेध करतोय, कारण आमच्यासारख्या शेतकऱ्याला आज वाईट दिवस आलेत. 2 एकराचा कांदा आहे, कवडीमोल दर मिळतोय, अक्षरशः कांदा पेटवून देण्याची वेळ आली. आपलं सरकार मात्र निवडणुकीमध्ये व्यस्त आहे. आज महाराष्ट्राचं इलेक्शन झालं, आज पश्चिम बंगालचं इलेक्शन झालं, तामिळनाडूचं झालं. आज तिकडे त्यांना प्रचार सभेला वेळ आहे, मात्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे त्यांना वेळ नाहीये. माझा कांदा हा शेतातच पेटवतोय. तर अपयशी सरकार म्हणावं लागेल. आज शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलं सरकार राहिलेलं नाही. आज कांदा काढणीपासून कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च आपण बघितला तर मार्केटला गेल्यानंतर अक्षरशः 100 पोत्याला 1400 रुपये पट्टी यावी इतपत शेतकऱ्याची व्यथा खूप अवघड झालेली आहे. आज मार्केट सुद्धा येताना पदर पैसे द्यावं लागतात. आज कोल्हापूर सारख्या मार्केटला जर कांदा नेला तर गाडी भाडं आपल्याला स्वतःला द्यावं लागतं. इथपर्यंत परिस्थिती वाईट झालेली आहे. त्यामुळं कांदा लागवडीचा हंगाम योग्य आहे, मात्र गेल्या 2 वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. कारण याला जबाबदार फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे. शंभर पोत्याला 1400 रुपयाची पट्टी आली आहे. त्यामुळं कांदा पेटवून द्यायची वेळ आली आहे, कारण इथं पिकवणाऱ्याला कष्ट करणाऱ्याला किंमत नाही आहे. एकीकडे महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत असताना दुसरीकडे शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा संताप आता सरकारपर्यंत पोहोचणार का आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पालघर जिल्ह्यातील वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचा आनंदोत्सव सुरू असतानाच अचानक 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. नवरी आणि नवरदेव पक्षातील वाद इतका विकोपाला गेला की थेट मंडपात खुर्च्यांची फेकाफेक सुरू झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वसईच्या माणिकपूर परिसरात एक लग्न समारंभादरम्यान अचानक गोंधळ उडाला. सुरुवातीला किरकोळ वाद म्हणून सुरू झालेला हा प्रकार काही क्षणातच तुफान हाणामारीत बदलला. मिळालेल्या माहितीनुसार नवरी आणि नवरदेव पक्षातील काही व्यक्तींमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद वाढत गेला आणि दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांवर धावून गेलेत. लग्नासाठी उभारलेला मंडप अक्षरशः रणांगण बनला. संतापलेल्या लोकांनी मंडपातील खुर्च्या उचलून एकमेकांवर फेकायला सुरुवात केली. या गोंधळामुळे महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अनेक जण आरडाओरड करताना आणि एकमेकांवर खुर्च्या फेकताना स्पष्ट दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटांकडून पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. लग्न समारंभात
नेमका वाद कशावरून झाला याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. आनंद उत्सव आणि नव्या आयुष्याची सुरुवात असलेला लग्न समारंभ क्षणात वाद आणि हाणामारीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणात पुढे आणखी कोणती माहिती समोर येते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका कुटुंबातील चौघांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाचा आता धक्कादायक उलगडा झाला आहे. सुरुवातीला बिर्याणी किंवा कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर समोर आलेलं सत्य अधिकच धक्कादायक आहे. या चौघांच्याही मृत्यूमागे उंदराचं विष कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या पायधुनी परिसरात राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबातील चौघांचा काही दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आलं होतं. सुरुवातीला बिर्याणी किंवा कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र आता शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन तसेच मुली आयशा आणि जैनब यांचा समावेश आहे. या चौघांच्याही शरीरात झिंक फॉस्फाईड या विषारी रसायनाचे अंश आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. झिंक फॉस्फाईड हे उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं अत्यंत घातक रसायन आहे. या विषामुळेच चौघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. दरम्यान हे विष अपघाताने सेवन करण्यात आलं की जाणीवपूर्वक याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार 25 एप्रिल रोजी रात्री डोकाडिया कुटुंबाने नातेवाईकांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. त्या रात्रीनंतर कुटुंबियांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेमुळे दक्षिण मुंबईत खळबळ उडाली असून पोलीस आणि आरोग्य विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पायधुनीतील या रहस्यमय मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. बिर्याणी आणि कलिंगडाच्या चर्चांमागचं सत्य आता समोर आलं असलं तरी हे विष शरीरात कसं गेलं, हा अपघात होता की घातपात, या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहेत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.